तस्योपदेशस्य विषयं यं प्रत्यक्षते वेदान्तिनो जगन्मूलं तं नमामि परं शिवम् एक एव शिव साक्षात् चिदानन्दमय विभो निर्विकल्पो निराकारो निर्गुणो निष्प्रपंचकः अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभव स्वामी गोष्टीमती नगरीचा ग्रामदैवत भगवान सिद्धेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन जगदादि जगद्गुरु भगवंतान रेणुकादि पंचाचार्य बसवादी प्रथम नमोखादी शिवशंकांत हृदयेंद्र स्मरण करून पूजन करून लिंगायचे संतुर ईश्वर शिवाचार्य महाराजांच्या समाधीस्थळी साष्टांग दंड समर्पित करून उपस्थित सर्व श्रोते सज्जन माता भगिनी ग्रामस्थ अखंड शिवनाम सप्ताह ज्ञान यज्ञामध्ये तृतीय दिवसाचे पारायण करणारे सर्व माता भगिनी भजनी मंडळ प्रवचनकार कीर्तनकार आजचे अन्नदाते शिवभक्त पुराण कीर्तन पंडित भूषण स्वामी वार्ताधिकार अशोक स्वामी सकाळचा फराळाची व्यवस्था योगेश आसाप्पा महाजन यांच्या माध्यमातून सकाळची व्यवस्था आजचे प्रवचनकार शिवभक्त पुराण मुंडाप्पा बाळासाहेब येरगे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सायंकाळचे कीर्तन दांडेगावकर साईंचं या माध्यमातून आजचं तृतीय दिवसाची दिनचर्या ग्रंथराज परंपराच्या पारायणाला आलेले 3 अध्याय तीन अध्याय आता 3 अध्यायावर बोलणं शक्य नाही पण 6वा 7वा 2 अध्यायाचा आपण विचार केला हळूहळू मी केलं 2 अध्यायाच्या विचाराच्या माध्यमातून आज जे 3ही अध्याय फार महत्त्वाचे आहेत त्यातले अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पंचाक्षर षडाक्षर भेदावयोजने निरूपण 6वा अध्याय संपूर्ण आहे आणि प्रकृती काय ज्ञान काय 7वा अध्याय त्याच्या पुढे आणखी हरकत नाही पण दोन्ही अध्यायाचे प्रत्येक 6वा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे सगळेच अध्याय महत्त्वाचे आहे माऊलीनं आता महाराजांनी सांगितलं काल परवा सुद्धा मी बोललो गीता आपल्याला फक्त भगवद्गीताच माहिती आहे अष्टावक्राची सीतेचे पिता जनक राजांना उपदेश करणारा तो अष्टावक्र आहे स्वर्गात गेलेला पित्याला बाणाने त्याला जलसमाधी देऊन वाक्चर्चेमध्ये हरवल्यानंतर जलसमाधी देऊन स्वर्गात पाठवलं होतं त्या सेनापतीला त्या ठिकाणी जो पंडित होता प्रधान होता त्याला जलसमाधी घ्यायला लावणारा अष्टावक्र आणि त्या अष्टावक्राने त्या ठिकाणी पित्याला स्वर्गात गेलेल्या पित्याला वापस आणलेलं आहे आणि दशरथाचं गुरुपद प्राप्त केला तो अष्टावक्र ही दुसरी गीता आहे पहिली गीता प्रभू रामचंद्रांना पार्वती शिवाच्या मुखातून आलेली ती पहिली गीता आहे प्रभू रामचंद्रांनी ती श्रवण केलेली आहे आणि अर्जुनाने श्रवण केलेली आहे ती 5वी गीता आहे गुरुगीता गुरुनी जे उपदेश केलेला आहे ती गीता आणि तुम्ही या गीतेच्या माध्यमातून या परमरहस्य ग्रंथ म्हणजे वेदांताचे सार म्हणायला आपण निगम आगमाचं सगळं सार सगळ्या 28 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 28 आगम आणि अनेक 60 पेक्षा जास्त असलेले उपनिषद आणि त्याचे आणखी श्रुती स्मृती ग्रंथ सगळ्यांचा जो सार आहे तो हा परमरहस्य आहे परमरहस्य म्हणजे एकच ग्रंथ नाही हा शिवानंद बोध आहे हा स्वयंप्रकाश आहे हाच गुरुगीता आहे हाच परमरहस्य म्हणून याला रहस्य दिलेलं आहे गुह्यात गुह्य जे आहे ते परमरहस्य आहे जसं गाव आपलंच आहे पण गाव आपलं असलं तरी विशेष काय असते त्या गावात आपलं घर त्याहीपेक्षा विशेष असते तसं सगळेच ग्रंथ आपले आहे सगळ्या संतांनी उपदेश चांगलाच केलेला आहे कुणालाही मारा कसा उपदेश केलेला नाही पण त्यातही आपल्या गावामध्ये आपलं गाव आणि गावात असलेलं आपलं घर गावावर जितकं आपलं प्रेम असते त्याच्यापेक्षा अधिक प्रेम कुठे असते अधिक बांधिलकी कुठे असते त्या घरावर असते त्या पद्धतीनेच हा परमरहस्य ग्रंथ आहे आता शास्त्र असं सांगते का पाप कधीच लपवू नका आणि सत्य कधी झाकू नका म्हणजे सत्याला कधीच प्रगट करू नका सत्य प्रगट नाही केलं तर ते आपोआप ते सत्य लपणारच नाही सत्य पुढेच येणार आहे सांगायचं काय चुकीच्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत ते सांगा असं शास्त्राचा आदेश आहे म्हणजे पाप लपवू नका आणि सत्य सांगू नका मी फलाने केलं मी असं केलं मी काही गरज नाही सांगायची लोकांना कळायला नाही तू काय केलं ते काय नाही केलं
म्हणून त्या शास्त्राच्या विरुद्ध वागणारे आपण अपत्य जन्माला आलेलो. उपदेश कशासाठी, कुणासाठी उपदेश याच्यासाठी करायचा आहे का अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वय परोपकाराय पुण्याय पापाय परमेरणम्. आणि म्हणून या माध्यमातून आपल्याला जे साध्य करून घ्यायचं आहे ते आता उपदेशाच्या माध्यमातून शक्य नाही. ते आपल्याला आपणच विचार करावा लागणार आहे आणि आपल्याला जे जे प्राप्त करून घ्यायचं आहे तो प्रयत्न आपण करावा लागणार आहे. म्हणजे या परमदर्शनाच्या माध्यमातून आपण जो मंत्र म्हणतो त्या मंत्राची उत्पत्ती कशी झाली आणि त्यात भेद कोणता आहे, पंचाक्षर आणि षडाक्षर याचा भेद काय आहे माऊलीने या 6व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे. ज्या प्रणवासहित आला तो षडाक्षर झाला आणि प्रणवारहित जो आहे तो पंचाक्षर झाला. त्या पंचाक्षराचा नमः शिवाय हा 5 अक्षराने आलेला आहे. हा 5 अक्षरही सहज कुठूनही उचलून घेतलेले अक्षर नाही. 52 शब्दाच्या वर्णोत्पत्तीनं तकाराचा अंत नकार, पवर्गाचा अंत शकार ईश्वराने अंकिला. अर्धमात्रेच्या रूपाने म्हणजे प फ ब भ म प फ ब भ य र ल व श न न त थ हे जे दिलेलं आहे का यातनं तो आलेला आहे पंचाक्षर मंत्र. तो माऊलीने त्याचं वर्णन या 52 त्यातले 2 सोडले. हम क्षम तत्वाचा 16 मयूर प्राय छिद्रा भित्री ते सोडून दिलं आणि फक्त सांगितलं 50 अक्षरातनं हा नमः शिवाय काढला. जो पंचाक्षर आहे तो 50 अक्षर. जसं समुद्र मंथन केल्यावर अनेक रत्न बाहेर आले तसं या व्याकरण शास्त्राच्या माध्यमातून भगवान शंकराच्या डमरूतनं जो नाद उत्पन्न झाला त्यातलं जे सूत्र 14 सूत्र निघाले त्या नादाच्या माध्यमातून पहिला जो आला तो प्रणव आला. म्हणून त्या प्रणवाला जे प्राप्त झाले तर अ उ आणि म पासून उत्पन्न झाला तो ओम. ओम हा एकटा नाही आणि म्हणून तो ओम जेव्हा लागतो तेव्हा तोच पंचाक्षरी षडाक्षरी. षडाक्षरी वेगळा नाही, पंचाक्षर. सप्तकोटीषु मंत्रेषु पंचाक्षर मंत्र पंचाक्षरो महान. 7 कोटी मंत्रामध्ये जो श्रेष्ठ आहे तो मंत्र सांगितला हा नमः शिवाय. हा एकमेव मंत्र आहे. तो जारण मारण उच्चाटन वशीकरण मोहिनी स्तंभ याच्या पलीकडला सगळ्या विद्येचा मूळ जो आहे तो हा शिवपंचाक्षर मंत्र आहे. यानं त्रिताप सगळ्या प्रकारचा सगळ्यापासून उच्चार त्याचा प्राप्त होतो, विश्वास त्यातून उत्पन्न होतो. ज्या ठिकाणी सगळ्याचा उत्पत्ती लय आणि विलय करायची क्षमता ज्या ठिकाणी आहे तो मंत्र म्हणजे नमः शिवाय. परमदर्शनाचा अध्याय संपल्यावर आपण म्हणतो ना षडाक्षरी पंचाक्षरी मंत्र म्हणजे कसला चहुवेदांचा शब्द सागरा मंथनी सागरा. तो मंथन करून काढलेला मंत्र आहे. तन मनात आला गणगणात होते, मन मनात मोठे नाही. हा मंत्र जो आलेला आहे वर्णोत्पत्तीचा शास्त्रीय भाषेत वेदांगमाच्या माध्यमातून आलेला आहे. 28 आगमाच्या साराच्या माध्यमातून शब्दोत्पत्तीच्या माध्यमातून काढलेला आहे आणि सगळ्याचा अंत त्याच्यात घेतलेला आहे विशेष. आणि म्हणून या मंत्राची जी थोरी आहे कालच्या अध्यायामध्ये मार्कंड ऋषींच्या बद्दल मार्कंड उपद्रव त्यानेही केला बंड आणि म्हणून त्या अविद्येचा बंड मार्कंड आणि म्हणून त्या माध्यमातून सांगितलं हा जो मंत्र आहे हा तुमचा सगळा भवपाश दूर करणारा आहे. भवरोग जाय जेणे ऐसे रसायन घेणे. सगळ्या रोगावर औषधी मिळेल. भवरोग जाण्यासाठी मुक्तीचा मार्ग घेण्यासाठी जो मंत्र आहे तो फक्त शिवपंचाक्षरी. बाकीच्या विद्या बाकीचं ऐश्वर्य बाकीची प्राप्ती करून घेण्यासाठी लोकेशु धनेशु पुत्रेशु ज्या ज्या इच्छा असेल त्या प्राप्त करून घेण्याला बाकी अनेक मंत्र आहेत, अनेक साधनं आहेत, अनेक गोष्टी आहेत. पण मुक्तीसाठी जे पाहिजे आत्मोद्धारासाठी जे पाहिजे ते फक्त शिवपंचाक्षरी मंत्र आहे. पण तो एकेरी घेता येत नाही म्हणून त्याला प्रणव लागलेला आहे. प्रणव कशासाठी लावलेला आहे? जो जपतपी आहे त्याला पंचाक्षरी दिलेला आहे आणि जो सामान्य अवस्थेमध्ये आहे साधक
जसं आईंचं सत्य असत्यम ब्रह्मचर्य घेतलं आपण, त्याच्यामध्ये धर्म आणि विशेष धर्म या माध्यमातून येतो. आणि म्हणून सांगितलं सामान्य दृष्टीने आपल्याला जेव्हा घ्यायचा आहे तेव्हा हा मंत्र षडाक्षराच्या माध्यमातून याचा जप करावा लागतो. विशेष जेव्हा आपण अनुष्ठान करतो तेव्हा त्याला पंचाक्षराच्या माध्यमातून नमः शिवायच्या माध्यमातून घ्यावा लागतो. कारण जेव्हा कुंडलिनी जागी करायची आहे, योग साधना करायची आहे, त्या योग साधनेच्या वेळेस प्रणवाला त्या ठिकाणी बाजूला घ्यावा लागतो, म्हणजे षडाक्षराला बाजूला ठेवावा लागतो. आणि पंचाक्षराच्या माध्यमातून उद्या पुन्हा 8वा 9वा 10वा अध्यायामध्ये षडचक्र भेदन येईल. त्यामध्ये मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, रणवत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्त्र. पण आजच्या या 6व्या अध्यायामध्ये मात्र प्रकृती काय 7व्या पुढे येतो. आणि म्हणून या मंत्राची जी व्याप्ती दिली तुमच्या षडचक्र भेदनासाठी दिली, म्हणजे कुंडलिनी जागृत करण्याचं जे साधन आहे तो हा मंत्र आहे. एवढं लक्षात घ्या, बाकी काही लक्षात नाही राहिलं तरी चालेल. तुमच्या शरीराची प्रक्रिया व्यवस्थित करण्यासाठी ज्या मंत्राचा उच्चार आहे, कारण या शब्दाच्या उच्चारासाठी तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी स्पंदन होते, त्याला स्पर्श करून तो बाहेर येतो. ओम म्हणायचा असेल कुठून म्हणाल तुम्ही, नाभीपासून सुरू होतो. न म्हणाल त्याच्या पुढे म म्हणाल, श्री म्हणाल आणि पुन्हा वा, पुन्हा य हा जिभेच्या टोकावर येतो. परा, पश्यती, मध्यमा, वैखरी आपण ज्याला म्हणतो, त्या वैखरीच्या माध्यमातून, पश्यतीच्या माध्यमातून, वैखरीच्या माध्यमातून तो मंत्र कंठ्यातनं जेव्हा जिभेवर येतो, पड जिभेला लागतो. आणि नंतर जेव्हा 6वा मंत्र येतो त्या फक्त जिभेच्या टोकावर येतो आणि त्या टोकातनं तो मंत्र येतो. म्हणजे तुमची जी चलन अग्निचक्राच्या ज्या माध्यमातून येतो, आज्ञाचक्रापर्यंत मुखाग्नी म्हणतो ना आपण, अग्नी आहे, आणि त्या माध्यमातून त्याला प्रज्वलित करून तुमच्यात ऊर्जा उत्पन्न करायचं जे सामर्थ्य देते तो हा मंत्र देतो. आणि म्हणून हा जो 6वा अध्याय आहे तो शिवभक्तासाठी जपसिद्धीसाठी, जपाची साधना साध्य करून घेण्यासाठी या 6व्या अध्यायामध्ये षडाक्षर आणि पंचाक्षराचा भेद काय आहे. तर षडाक्षर पंचाक्षर एकच आहे, फक्त ओम लावला की तो षडाक्षर होतो आणि ओम नाही लावला तो पंचाक्षर होतो. एवढाच भेद आहे मंत्रामध्ये. प्रणवासहित म्हणजे पार्वती सहित आहे, आणि प्रणव नाही म्हणजे तो बीज मंत्र येतो, त्याला वेगळा बीज दिलेला जातो. तो व्रतस्थ जीवन, तपश्चर्या योग कठीण आला का, आले का होई, आले का, आली का होई. तपश्चर्या योग कठीण, दोन साधे संसारी राहून या कारणे सेवा लोकसिद्धी होय. मग त्याला प्रपंचात राहायचं नाही, त्या प्रपंचात राहून प्रपंचाच्या बाहेर राहायचं आहे, प्रपंचात रममान व्हायचं नाही, त्यासाठी पंचाक्षर मंत्र आहे. म्हणून बीजा सकट दिलेला आहे आणि शाखा मंत्रामध्ये नमः शिवाय हा मंत्र येतो, पण त्याच्या अगोदर बीज मंत्र वेगळे लागतात. आणि म्हणून तुम्हाला सर्वसामान्य प्रपंचाला कुठलाही दोष बाधा येऊ नये म्हणून माऊलीनं या ठिकाणी त्या मंत्रामध्ये प्रणवाचा भेद सांगितला, फक्त ओंकार. आणि म्हणून स्त्री पुरुष या दोघांनाही प्रणवासहित करा. कारण सामान्य साधकाला उच्च कोटीचा साधक होण्याच्या अगोदर, कुंडलिनी त्याची जागी व्हायच्या अगोदर इडा, पिडा आणि सुषुम्ना, पिंगळा नाडी, इडा नाडी आणि सुषुम्ना नाडीच्या पुढे जाऊन त्याला 72,000 नाडीचं शोधन करण्यासाठीचा हा मंत्र आहे. 1-2 नाड्या नाही, 1-2 नाड्या नाही, 72,000 नाडी. आणि त्या सगळ्या नाडीचा एक संग्रह केला, सगळ्या शरीरात आलेला 3 कोटी नाड्या सांगतात. छोट्या छोट्या मेंदू म्हणजे लाखाच्या वर, कोटीच्या वर त्याच्यात आहे. हातामध्ये दिलेलं आहे. शरीरामध्ये किती आहे, मुख्य 3च नाड्या, इडा, पिंगळा आणि सुषुम्ना. मग त्याच्या पुढे गेल्यावर त्याच्या पुढे सांगितलं 72,000 आणि त्याच्या पुढे गेल्यावर 3 कोटी. आणि एवढ्याला सगळं कंट्रोलिंग करायला म्हणून तुम्हाला तो आधार जे आहे चक्र, षडचक्र आहे, ते षडचक्र भेदन करावं लागते. मग तुमचा कसं राघवचं पक्षाचं सांगितलं ना, काटक पक्षाचं, त्या माध्यमातून तुम्हाला पाणी लागत नाही. वारास त्याचं पाणी होऊन जाते, वारास त्याचं अन्न होऊन जाते. लक्षात, वारास त्यानं वाऱ्यानं त्याचं पोट भरते. कृषा कांता काहीच नसते त्या ठिकाणी, कारण त्याची कुंडलिनी एकदा जागा झाली तर त्याला पाणी, खाणे पिणे काहीच नसते त्याला.
श्वास जेव्हा घेतो त्या वाऱ्यातच त्याचं खाद्य होऊन जाते, वाराच त्याचं पाणी होऊन जाते, एवढाच तृप्त होते आणि त्या अवस्थेमध्ये त्याची कुंडलिनी जागी होते. कारण ज्याला समाधी योग साधायचा आहे त्याला अन्न त्याग करावा लागतो. आता बघा, साधता येईल का तुम्हाला समाधी? आता आमचं अनुष्ठान सुरू आहे. अनुष्ठान मध्ये काय व्हावं लागते? त्या दिवशी पुन्हा सांगितलं, पहिल्या दिवशी शुष्क, अनु म्हणजे लहान होणे, शुष्क होणे, छोटं होणे, छोट्यात छोटं होणे आणि त्या ठिकाणी आराधना करणे. आणि म्हणून त्या अनुष्ठानाच्या माध्यमातून होतो. तसं या ठिकाणी कुंडलिनी समाधी योग साध्य करायचा असेल, समाधी प्राप्त करून घ्यायची असेल तर अन्न पाणी सोडून द्यावं लागते. अन्न पाणी सोडून दिल्यानंतर त्या शरीरामध्ये केवळ काय राहतो? अपान, व्यान, समान, प्राण आणि उदान. आणि ह्याही पंचवायू मध्ये सांगितलं का शरीरामध्ये सर्वत्र कुठला वायू भरलेला आहे? सर्वत्र फक्त उदान वायू भरलेला आहे. आणि त्या उदान वायूच्या माध्यमातून आणि त्या उदान वायूच्या माध्यमातून शरीरामध्ये त्याला कुठल्याही प्रकारची गरज पडत नाही. आणि म्हणून हा जो 6वा अध्याय अत्यंत सूक्ष्म मंत्राचा त्या ठिकाणी बोध केलेला आहे. तो मंत्र म्हणजे गुह्य दिलेला आहे. आता गुह्याच्या माध्यमातून त्याचं उदाहरण दिलेलं आहे. गावामध्ये जसं आपलं गाव आहे, पण त्या गावामध्ये आपलं घर जसं आहे तसंच हे शरीर आपलं काय आहे? शरीर गावा स्वरूपात आहे. शरीर तर आपलं आहेच आहे, पण शरीरातलं जे हृदय आहे का, हे त्या गावातलं घर जसं आपलं आहे तसं शरीर हे गाव आहे. आणि शरीरातलं जे हृदय आहे ते आपलं आहे. मग शरीराचा विचार न करता हृदयाचा विचार केला पाहिजे. आणि त्या हृदयाच्या ठिकाणी हृदयाकाशी शिवशक्तीमध्ये प्रकाश लखलखला पाय जीव त्या प्रकाश योगे सर्व मंत्र म्हणजे कचला. तो मंत्र कोणता? तो षडाक्षरी आणि तो पंचाक्षरी. हा पंचाक्षर आणि षडाक्षराच्या वर्णोत्पत्ती, त्याची उत्पत्ती कशी झाली, त्याचा भेद काय आहे आणि त्याचा भेद प्रणवाचा दिलेला आहे. आणि म्हणून अशा माध्यमातून हा 6वा अध्याय आहे. वेळ कमी आहे म्हणून या 6व्या अध्यायावर अधिक न बोलता आपण या ठिकाणी शिवरात्रीच्या माध्यमातून पारायण करता आणि दर शिवरात्रीला होतो आणि अनेक माध्यमातून होतो. त्या वेळेला त्या विषयावर थोडं आपल्याला सांगता येईल. आता पुन्हा आपला एक अध्याय राहिलेला आहे, तो 7वा, प्रकृती काया आणि ज्ञान काया. त्या प्रकृती काया आणि ज्ञान कायावर सांगितलं की आपल्या ठिकाणी जो दंभ आहे, काम क्रोधाचे षडविकार आहे, ती म्हणजे प्रकृती काया. मी आपण जे म्हणतो तो अहंकाराची दंभारी जो विचार येतो तो प्रकृती कायेचा आहे. प्रकृती काया मुराल्याशिवाय ज्ञान काया प्राप्त होऊ शकत नाही. आणि हे ज्ञान काया जेव्हा मनुष्याला प्राप्त होतो त्याच्यासाठी त्याला आवश्यक असा एक सूत्र दिलेलं आहे. ते सूत्र दिलेलं आहे त्याला वैराग्याचं, विवेकाचं सूत्र दिलेलं आहे. जोपर्यंत त्याचा विवेक जागा होत नाही तोपर्यंत प्रकृती काया ही वेगळी नाही आणि ज्ञान काया ही वेगळी नाही. फक्त जसा अंधार आहे, एका गृहामध्ये एका घरामध्ये अंधार आहे आणि तो अंधार घालवण्यासाठी आपण काय करतो? दिवा प्रकाशित करतो, दिवा लावतो, बॅटरी लावतो, टॉर्च लावतो, लाईट लावतो. म्हणजे काय होतो? अंधार गेला. अंधार गेला म्हणजे कुठे गेला अंधार? अंधार कुठेच गेला नाही. तशी ही प्रकृती काय आहे? प्रकृती काय आहे? तुमच्यातच आहे. ज्ञान काय ही तुमच्यात आहे. पण तुम्ही ज्ञान कायाला झाकून ठेवली आणि प्रकृती काय व्यवहारिक भाषा बोलू लागले. व्यवहारामध्ये एवढे कुरफडून गेलात की तुम्हाला परमार्थाचा विषयच माहिती नाही. परमार्थाबद्दल चिंतनच राहिलं नाही. परमार्थाच्या गोष्टी काही साधा विचारही आपल्याला येईना, काही करावंही वाटेना. परमार्थातली गोडीच राहिली नाही. पुरुषाकांता जैसा जीवनाची गोडी जैशी तुझी गोडी लागू तेव्हा सुदेवनी गोड ही गोडी लागली होती. आपल्याला त्याच नाही. लवकर प्रवचन संपव आणि कधी नव्हे ते महादेव नरवाणीने सांगितलं बाबा हा जन्माचं भोजन आहे, खरंच आहे, मोठा विषय तोच आहे. खरं त्याच्यावरच बोलायचं होतं तासभर. कारण स्वामी मंडळीला, जंगम मंडळीला आम्हाला लहानपणापासून माईच्या पोटात असल्यापासूनच खायची सवय. संकल्प सोडायचा ना खायचं, संकल्प सोडायला ना खायचं. आमच्या घरात काही सणवार काहीच नसते. भक्ताच्या घरी जे सण असतात तिथंच जाऊन सण साजरे करायचे आणि तिथंच पोटभर जे जेवण करायचं ते केलं, तिथंच राहायचं. दुसरा काही विषयच नाही. खाणे पिणे राहणे अशा पद्धतीचं असल्यामुळे द्यायचं आम्हाला माहीतच नाही.
वाढावं लागते, द्यावं लागते, काही नाही. पहिल्या पंक्तीत बसायचं, पहिल्या पंक्तीत संकल्प सोडायचं, असं नाही खायचं. पुन्हा संकल्प, जेवणाचा संकल्प सोडा, दक्षिणा घ्यायची आणि दक्षिणा घेऊन मग ते खिशात टाकल्यावर मग किती जेवायचं याचा विचार करायचा आणि मग जेवण करायचं. असं असताना योगायोगाने संयोगाने हे सिद्धेश्वराची कृपा म्हणा, लिंगायकी सद्गुरू ईश्वर शिवाचार्यांची कृपा म्हणा, किंवा आमची तुमची पुण्य आहे म्हणा, भूषण स्वामी महाराजांचं, अशोक महाराजांच्या माध्यमातून या स्वामी मंडळीने भिक्षा गोळा करू 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 त्याला असं वाटलं की बाबा हे भिक्षा लय झाली, आता खरंच आपण ह्या भिक्षेचं ओझं आपल्या खांद्यावरचं कमी केलं पाहिजे, आपल्या खांद्यावरचं हे ओझं कमी केलं पाहिजे. आणि आपल्या या समाज बांधवाला जिथं सद्धर्म होत आहे, ज्यांच्याकडनं आलं ज्याचे त्याशी देता मी का म्हणतो, ज्या धर्माच्या नावावर त्या समाजानं आपल्याला दिलं ते त्याचं त्याला मेरा मुझमें कुछ नहीं, जो कुछ है तो तेरा तेरा तुझे को सोबत दिया तो का लागे मोरा म्हटल्याप्रमाणे त्या महाराजांच्या मनात ती संकल्पना आली आणि खाकरेबाई सोबत ते अटॅच झाले. आणि खाकरेबाई सोबत अटॅच झाल्यानंतर हळूहळू आज खाकरेबाई त्या ठिकाणी तिला शिवलोक प्राप्त झाला. आणि त्याच्यानंतर लगेच आता काय करावं, तर लगेच त्यांचे थोरले बंधू जे अशोक महाराजांनी आपला सहभाग त्यामध्ये वाटा घेतला आणि म्हटलं चला तुमच्यासोबत माझंही घडते. आणि त्या माध्यमातून ह्या माहेश्वर कुटुंबातील दोन्ही स्वामी मंडळीने मोठ्या श्रद्धेने, भक्तीने, निष्ठेने या ठिकाणी या सिद्धेश्वराच्या दरबारात या अखंड शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून अन्नदानाचं कार्य ठेवलं. महादेव म्हटलं ते खरं आहे, पचवायला जड जाते पण हे तुमचंच आहे. श्रद्धेने घेतल्यावर ते काही कठीण नाही. भरपूर केलेलं आहे, पोट भरून काही घाबरू नका. आणि हे करत असताना फक्त हा प्रसाद द्विविध झालेला आहे, बहुविध प्रसाद झालेला आहे. हा शिवाचाही प्रसाद झाला, हा गुरुचाही प्रसाद झाला, हा परमर्षी मन्मथ माऊलीचाही प्रसाद झाला, हा गुरुलिंग जंगमाचाही प्रसाद झालेला आहे. म्हणून आज दिवस सोनियाचा म्हटलं पाहिजे. आज खरंच या ठिकाणी गुरुच्या माध्यमातून गुरु तुम्हाला प्रसाद देत आहे, हा खरा प्रसाद. आता शेवट समाप्ती होईल तेव्हा तो प्रसाद आहे गुरुप्रसाद, पण आजचा जो प्रसाद आहे तो एका सामान्य, आपण त्याला म्हणूया सामान्य कुळातून, जंगम कुळातून या ठिकाणी सामान्य खूप मोठी प्रॉपर्टी काही त्याच्या वडिलांनी सोडलेली नाही. गावकीचा व्यवसाय आणि त्या गावकीच्या व्यवसायाच्या माध्यमातून जेमतेम परिस्थितीत मुला बाळांना शिकवून त्यांना जे आलेले आहे ते स्वकष्टाने आलेलं आहे. आणि त्या स्वकष्टाच्या माध्यमातून ही भावना उत्पन्न होते. हाच खरा धर्म आहे. म्हणजे धर्म बुडला, धर्म सोडला असं आपल्याला म्हणता येईल. आपल्यामध्ये धर्म आहे, फक्त तो जागा करायची भावना, जागा करायचं कार्य तुमचं आमचं सर्वांचं आहे. सगळ्याच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला त्या ठिकाणी गांडीव पाणी धनुष्य सोडून दिल्यानंतर आता एक लिंबम्मा करू पार पहा, म्हणजे हे अर्जुना तू असं दुःख करत बसू नको आणि हे आपले आहे म्हणून आता हे धनुष्य बाण सोडू नको. रणांगणाचा धर्म सांगायला महाभारतामधल्या पर्वामध्ये कुरुक्षेत्र यामध्ये भगवद्गीता उपदेश केली. ते अर्जुन कृष्णाने उपदेश केलेली भगवद्गीता त्या माध्यमातून त्या ठिकाणी तो सगळ्या दुःखाच्या पलीकडे गेला. आणि नंतर ते गांडीव पाणी नावाचं जे धनुष्य होतं अर्जुनाकडे ते घेऊन मग त्यांनी ते काय केलं, महाभारतावर मध्ये जिंकलं. तसं आपल्याला या षड विकारावर, या प्रकृती कायेवर, या षड विकारावर, या परिस्थितीवर आपल्याला विजय मिळवण्यासाठी भक्तीचे धनुष्य ज्ञान बाण सोडी देवावरी. पण हे ज्ञान बाण सोडण्यासाठी, भक्ती मार्गात येण्यासाठी दान केल्याशिवाय पर्याय नाही. अहिंसा, सत्य, अस्तेयम, ब्रह्मचर्य, दानम, पूजा, जपो, ध्यानम, हे धर्मस्य संग्रह. हे जे चार आहे ते फार महत्वाचे आहे. विशेष पुढले आले तर चार जे आहे ते फार महत्वाचे आहे. दानम, पूजा, जपो, ध्यानम. आणि म्हणून याच्यामध्ये पहिली पायरीच ती दानाची आहे. म्हणून ज्याला देता आलं तो घ्यायचा अधिकारी आहे. त्याला देताच आलं नाही त्याला घ्यायचा अधिकार काय येणार. आणि म्हणून देण्यासाठी धर्मामध्ये विशेष तत्व हे विशेष आहे. दानम, पूजा, जपो, ध्यान म्हणून महाराज दानावर सांगायले धर्माने ते सांगितलेलं आहे का तुम्हाला धर्म आचरण करायचं असेल तर धर्माला ते द्यावं लागते. परमार्थ कोरडा नाही, परमार्थ फुकट नाही. परमार्थ त्यागात पुरुषत्व तुझ्या येते. जोपर्यंत मनुष्य त्याग करत नाही तोपर्यंत त्याच्याकडे श्रेष्ठत्व येत नाही. पण त्याच्याकडे श्रेष्ठत्व येण्यासाठी
त्याला त्याग करावा लागते. त्याला त्याग करणं म्हणजे त्याला दान द्यावं लागते, त्याला सोडावं लागते. आणि अशा पद्धतीने केल्यानंतर मग तो दानम पूजा जपो ध्यानम, मग पूजेच्या ठिकाणी तो तल्लीन होतो. मग तो पूजा करतो, जप करतो, ध्यान करतो आणि आपलं इष्ट मनोरथ तो प्राप्त करून घेतो. आणि म्हणून या माध्यमातून त्याला प्रकृती काया सोडावं लागते. प्रकृती काया म्हणजे काय? जे संग्रह करून ठेवलेला आहे, ज्या ज्या गोष्टी आपल्याला अवापसता आपण त्या वाढवून घेतलेल्या आहे, त्या सगळ्या गोष्टी सोडून देणे, त्या सगळ्या गोष्टीचा त्याग करणे आणि आवश्यक आवश्यक ज्या ज्या जीवन जगण्यासाठी आवश्यक गोष्टी आहे त्या सगळं प्राप्त करून घेणे, ही जी गोष्ट आहे ती ज्ञानकायाचं लक्षण आहे. आता आपण लय गोळा करून ठेवलं आणि मेलो, ते काल सांगितलं होतं का, साप होते, बैल होते, है ना, शेवट कुत्र्याही जन्माला येतो. आणि म्हणून अशा योनीमध्ये आपल्याला पुन्हा जन्माला यावं लागतं. म्हणून संग्रह करून ठेवू नका. धर्माचं जर मुख्य असेल तर धर्मतत्व संग्रह करा. जे सांगितलं ना, अहिष्टेपासून कर्तव्य धर्म संग्रह, हे धर्मतत्व संग्रह करा. आपण धर्मतत्व दिलं सोडून, धर्मस्य तत्व निहितम गुहायाम, धर्माचे तत्व आपण कुठं गुहेमध्ये टाकून दिले, कुठल्या संदुकामध्ये टाकून, काळोख्या रूम मध्ये टाकून दिले. आणि जे आवश्यक नाही त्या गोष्टीचा पसारा आपण खूप वाढवलेला आहे. आणि म्हणून धर्माच्या माध्यमातून तो मोठा हितोपदेश आहे की बाबा धर्मस्य तत्व निहितम गुहायाम गेलेला आहे. धर्मतत्वाचं आचरण केलं, आचरण केल्यानेच मनुष्य पुढे जातो. प्रकृती कायाचे जे लक्षण आहे का, मनुष्य त्या ठिकाणी लोभान्वित होतो, लुप्त होतो, मुग्ध होतो आणि तो तत्वज्ञानाचा विषय सोडून देतो आणि प्रकृती कायामध्ये येऊन पुन्हा दुःखाला कारणीभूत होतो. म्हणून दुःख सोडून देण्यासाठी, प्रकृती कायात जाण्यासाठी, ज्ञान कायाच्या मार्गासाठी वस्तूची लोप पावली, ती वस्तू मिळाली पाहिजे. आता वस्तूचा उपदेश म्हटल्यावर ही वस्तू एका ठिकाणी नाही, त्याच 7व्या अध्यायामध्ये सांगतात ही वस्तू कुठे आहे. ही वस्तू सांगितली महालिंगाच्या ठिकाणी सहस्त्र कमळ दळे. ते सहस्त्र कमळ दळ कुठे आहे? ते सहस्त्र कमळ सांगितलं 4, 6, 10, 12, 16, मग 2 आणि मग सहस्त्र. मग सहस्त्र म्हणजे 1000 पानाचं कमळ कुठे आहे? 1000 पानाचं कमळ सहस्त्र दळ. तिथून महालिंग म्हणतात. तिथून वस्तू तिथून आली पाहिजे, तिथून आली पाहिजे. इथून आल्यावर मग इथे येणार हे पुन्हा आज्ञा. मग त्या आज्ञा दिल्यावर ते बाकी शरीराला आज्ञा करणार आणि मग ते इंद्रिय निग्रह करणार. म्हणजे याचं सांगायचं झालं, जसं तुम्ही नाम घेणार, जसं तुम्ही नाम घ्याल तसं तुमच्याकडनं काम झालं पाहिजे. तुम्ही नाम वेगळं घ्यायले, काम वेगळं करायले, आत वेगळं ठेवायले, बाहेर वेगळं करायले. जे बाहेर आहे तेच आत ठेवा आणि जे आत आहे तेच हृदयात ठेवा. आणि तो आदेश ब्रह्म म्हणजे त्या महालिंगापासून, म्हणजे सहस्रार चक्रापासून, ब्रह्मरंध्रापासून, सहस्रार चक्रापासून जिथं शेंडी असते का आपली, तिथून आणि तिथून जो आज्ञा येते ते सगळ्या शरीरात येते. म्हणजे जे उपदेश मिळालेला आहे, जे तत्वज्ञान आलेलं आहे, जो विचार आहे, त्या विचाराने इंद्रिय प्रेरित व्हावं. हा ग्रंथ होता श्रवण, सकल इंद्रिय होती प्रवीण, मार्ग प्रवृत्ती आचरण आचरावया म्हणून सांगितलं. या माध्यमातून ज्याला ज्ञान झालं ती ज्ञान काया होती, ती ज्ञान काया. ती ज्ञान काया प्राप्त होण्यासाठी तुम्हाला मूलाधार, स्वाधिष्ठान, आता उद्या परवा 2-3 अध्याय शतस्त्र आणि अष्टावरणावर आहे. आज तो विषय 7व्यामध्ये दिलेला आहे, फक्त वस्तूची ओळख करून दिलेली आहे. आणि हे वस्तू कुठं राहते त्याच्याबद्दलचं ज्ञान माऊली या 7व्या अध्यायात सांगितलं. प्रकृती काया आणि ज्ञान काया. ज्ञान काया ज्यावेळेस संपते, म्हणजे अंधाऱ्या खोलीमध्ये, रूम मध्ये आपण जेव्हा दिवा लावतो, प्रकाश येते, त्यावेळेस त्या ठिकाणी जो प्रकाश येतो, म्हणजे अंधार कुठे गेला? अंधार कुठंच गेला नाही. अंधाराचं रूपांतर प्रकाशामध्ये झालं. आणि अंधाराचं रूपांतर जेव्हा प्रकाशामध्ये झालं, अंधार कुठं झाला? हा लाईट बंद केला, काय होणार इथं? अंधार येणार. म्हणजे ज्ञान काया गेली, अज्ञान काया आली. प्रकृती काया म्हणजे अज्ञान काया. आणि अंधारामध्ये लाईट लावला तर काय झालं? अज्ञान काया. म्हणजे अंधार गेला, प्रकाश आला, लाईट लागला, म्हणजे ज्ञान काया. हे कुठं आहे? हे बाहेर आहे का? हे बाहेर नाही, हे तुमच्याच ठिकाणी आहे. हे तुमच्याच ठिकाणी आहे. पण काय केलं तुम्ही? ते झाकून ठेवलं. लोक काय म्हणेल आणि लोक काय म्हणायले. आपण कान काय केले? आपले हलके करून ठेवले.
हे काय सांगायला, हे काय सांगायला, याच्याच ऐकत बसायला आपण. आपला ग्रंथ काय सांगते, आपला धर्म काय सांगते, आपला आचार्य काय सांगतात, आपले गुरुवर्य काय सांगतात, आपला विचार काय आहे, आपला संस्कार काय आहे, हे सगळं सोडून दिलं आपण. आपण याचं ऐकायलो, आपण याचं ऐकायलो, आणि जे दिसायलं ते डोळे बंद करून ठेवायला. आणि डोळे बंद करून ठेवलं तर खरं काही लपणार आहे का? दिवसाचा अंधार होणार आहे का डोळे बंद केल्यानं? डोळे बंद केल्यानं दिवसाचा काया झाकून ठेवली आणि अज्ञान काया प्राप्त करून घेतले. येथे कुणाचे काय गेले? ज्याचे त्याने अनहित केले. ज्याचे त्याने अनहित केले. म्हणून ही माऊली 7व्या अध्यायामध्ये प्रकृती काया ज्ञान कायाचं वर्णन केलेलं आहे. आज मोठा योग आलेला आहे, सुयोग आहे. हा योगही आहे, सुयोग आहे, भाग्योदयही आहे. स्वामींच्या माध्यमातून स्वामींचा प्रसाद मिळाला आहे. अहो भाग्य म्हणावं लागणार आपल्याला. स्वामींच्या हस्ते, स्वामींतर्फे स्वामींचा प्रसाद मिळाला. खरंच आजचं पारायण तुमचं ज्या ठिकाणी सिद्धीला आलं म्हणायचं तर स्वामी महाराजांच्या माध्यमातून व्हायचं. आणि हे श्रेणी आली पाहिजे. आमचं थोडंच असं आहे का खायच्याच मागे लागलेलो आम्ही. किती पोते दिलो, किती प्रसाद आहे, आमचं ते तृप्तच होईना. पण स्वामी महाराज दोन्ही वाकारीकर स्वामी आपण झाला म्हणतो, भूषण स्वामी, अशोक स्वामी महाराज, आणि एक मोठ्या चांगल्या पद्धतीचा आदर्श ठेवला. आणि मला भाग्यवंत समजतो. माझ्या मठामध्ये बाबा स्वामी म्हणजे अन्नदान करायला याच्यापेक्षा काय मोठं भाग्य पाहिजे. घेणारे जिथं देऊ लागले, ज्यांनी आपल्या कृपा केली, म्हणजे सद्गुरूंनी कृपा केली. चिंता ममताही नेली म्हणतो आपण. चित्त म्हणतो त्याला, चित्त नाही ते चिंताच आहे. चिंता ममताही नेली, आता झालो मी निर्मळ. त्या भूषण स्वामीला राष्ट्रसंत अहमदपूरकरांची सेवा घडली, कृपा घडली. त्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये ते विख्यात झाले. किंब जर गेलं तर त्याला पडित म्हणतात. पण असंच आपल्या छोट्याशा गावात तालुक्यामध्ये असणारे भूषण स्वामी कुठं होते काय होते माहित नाही. आप्पांचा परिस्पर्श झाला आणि अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे अनेक ठिकाणी त्याचं नाम झालेलं आहे, त्यांचं कार्य झालेलं आहे. आणि त्याच कार्याच्या संगती साधू समागम झाल्यामुळे या ठिकाणी ही सद्भावना उत्पन्न झाली. आणि त्यांच्यासोबत लोहाने धरलेली परिसराची संगती त्यांनी पूर्वस्थिती पालटली. लगत अशोक महाराजही आपल्या ड्युटीमध्ये कामामध्येच होते, पण त्याला त्याची परिसराची संगती लाभली म्हटल्याबरोबर लगेच त्यांना गेले. म्हणून आजचे हे अन्नदान जे आहे ते अशोक महाराज, भूषण महाराज, स्वामी बेंडके म्हणतात ना, वाखारीकर यांच्या माध्यमातून आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपलं जे तपश्चर्या आहे ते सिद्धीच गेली म्हणून. आणि आजचा प्रसाद पोट भरून खावा, घाबरू नका. स्वामीचा आपला जरी कृपादान आहे. स्वामी आपले स्वामी आहे, स्वामी माहेश्वर आहे. आणि माहेश्वर म्हणजे शिवाचा अवतार आहे. आणि शिवाचा अवतार म्हणजे शिवाने दिलेला प्रसाद आहे. तुम्ही शिवभक्त आहात, पण तुम्हाला तो प्रसाद घ्यायला काहीच हरकत नाही. फक्त साठवू नका, त्याला ओलांडू नका, व्यस्त जाईल इतके घेऊ नका. पोट भरेल एवढा घ्या आणि शांततेने आजचा प्रसाद प्रसन्न होऊन घ्यावा. आणि भूषण स्वामी अशोक महाराज यांना सुद्धा अशी संस्कृती देऊन त्यांचं उदंड आयुष्यही लाभो. आणि उदंड आयुष्याबरोबर इथलं अन्नदानही त्यांचं अशाच पद्धतीने सुरू राहो, असंच त्यांना अन्नदान लाभो, अशा प्रकारचा शुभ आशीर्वाद देतो. आणि झालेली सेवा या ठिकाणी विराम करतो. एक मिनिट थांबा.